नमस्कार, मी राजकुमार भागवत माळले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळ. आणि आज आपण स्कॉलरशिपचा जो व्यवहारी गणित आहे यामधला नफा तोटा हा घटक आपण थोडासा पाहूया. नफा तोटा. आता पहा, आतापर्यंत तुम्ही जी गणितं पाहिली ती तुम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रियावरती तुम्ही गणितं पाहिलेली आहे. परंतु अपूर्णांक पाहिला, त्यानंतर कालमापन पाहिलं आणि यानंतरचा स्कॉलरशिपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक की ज्यानं तुमचं मेरिट ठरतं, हे 3 घटक महत्त्वाचे आहेत: नफा तोटा, शेकडेवारी आणि सरळ व्याज. ही 3 प्रकरणं खूप महत्त्वाची आहेत. आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नफा तोटा, जो आपल्या व्यवहारामध्ये आम्हाला सर्वांना उपयोगी पडतो, ज्याचा व्यवहार करावा लागतो आणि ज्यातून आपल्याला व्यवहारामध्ये त्याचा खूप उपयोग होतो, असा नफा तोटा. आता सर्वांना माहिती आहे की तुमच्या आपल्या प्रत्येक जण हा जगत असताना नफा आणि तोटा या 2 शब्दाबरोबर जगत असतो, आहे की नाही? पण नफा हा कसा होतो व्यवहारामध्ये आणि तोटा हा कसा होतो? नफा हा खरेदीवरती आणि तोटा सुद्धा हा खरेदीवर. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नफा आणि तोटा हा खरेदीशी निगडीत आहे, पण विक्रीशी नाही का? विक्रीशी आहे. विक्री आणि खरेदीचा संबंध आहे. पण तो शेकडा नफा काढायचा आहे किंवा शेकडा तोटा काढायचा आहे तुम्हाला शेवटी जाऊन, पुढे जाऊन, तो तुम्हाला खरेदीच्या किमतीवरच्या संबंधानं काढावा लागतो. म्हणजे त्याची जी तुलना होते 100शी या नफ्याची किंवा तोट्याची, ही तुम्हाला खरेदीच्या किमतीवर करावी लागते. आता खरेदीची किंमत म्हणजे काय? तर तुम्ही एखादी वस्तू विकत घेतो आणि विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात तुम्ही ते वस्तू घेण्यासाठी एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या विक्रेत्याला तुम्ही जे काही पैसे देत असता आणि त्या मोबदल्यात तुम्ही ती वस्तू विकत घेत असता, तिला म्हणायचं खरेदी. एवढीच खरेदी असते का? तर खरेदी, समजा तुम्ही खूप मोठी साहित्य घेतलं तर ते साहित्य तुम्हाला, समजा एखादा तुम्ही फ्रीज घेतला किंवा तुम्ही एखादा घरामधलं एखादं मोठी वस्तू, दिवाण, कपाट असं काही खरेदी केलं तर ते तुम्हाला आणावं लागतं. याच्यासाठी वाहतूक सुद्धा तुम्हाला करावी लागते. मग वाहतुकीचा खर्च असेल, जकात असेल, इतर काही खर्च असतील, ते सगळे खर्च म्हणजे तुम्हाला खरेदीला लागलेली रक्कम आहे. ती रक्कम खरेदीमध्ये जाते. लक्षात ठेवा, या सगळ्या वस्तूला खरेदी असे म्हणतात. मग आता ती वस्तू तुम्ही आणली आणि तुमच्या दुकानामध्ये ठेवली आणि परत तुम्ही ती विकली. विक्री करणं म्हणजे विकत देणं, दुसऱ्याला विकत देणं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसे घेणं, याला म्हणतात विक्री. मग खरेदी आणि विक्री याचा संबंध नफा आणि तोट्याशी. लक्षात ठेवा. पण कशाला म्हणायचं नफा? सांगा बरं, नफा कशाला म्हणायचा? हा, खरेदीपेक्षा विक्री जास्त. खरेदीची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा विक्रीची किंमत जास्त असेल तर त्याला नफा म्हणायचं. किंवा अजून उलटे शब्द काय? खरेदी, विक्रीपेक्षा खरेदी कमी जास्त बोलतो. काय? विक्रीपेक्षा खरेदी कमी, तरी सुद्धा काय होतो? नफा होतो. शब्द बदललात फक्त, ते सुद्धा नफा होतो. लक्षात ठेवा, याला म्हणायचं नफा. म्हणजे खरेदीची किंमत ही कमी असली पाहिजे आणि विक्रीची किंमत ही जास्त असली पाहिजे. इथं काय होतो? इथं
नफा होतो. काय होतो? नफा. पण नफा झाला, पण तोटा याच्या विरुद्ध, नफ्याच्या विरुद्ध तोटा. तोटा कसा होतो? विक्री कमी होते आणि खरेदी आपल्याला जास्त घ्यावी लागते. आणि हा व्यवहार करत असताना तुम्हाला कच्चे जे माल आहेत त्या कच्च्या मालामध्ये जास्त तोटा होण्याची शक्यता असते. कारण जे पदार्थ लवकर खपले नाहीत किंवा जे वस्तू आणलेल्या वस्तू आपण जर लवकर विकल्या गेल्या नाहीत तर त्या खराब होऊन तुमचा तोटा होऊ शकतो. परंतु ज्या काही टिकाऊ वस्तू आहेत त्या टिकाऊ वस्तूमध्ये शक्यतो तोटा जास्त होत नाही. ठरलं असतं हा टेबल आहे, हा टेबलला काय खराब होण्याची गरज आहे का? जर मी 2000 रुपयाला टेबल आणला असेल तर मी तो 2500 रुपयाला विकणार आहे, म्हणजे मला इथं 500 रुपये नफा होणार आहे. किंवा 2500 नाही झाले तर 2300 रुपये 2200 रुपये अशा पद्धतीनं मी तो विकून तो नफा कमवू शकतो. परंतु भाजीपाला हा नाशिवंत भाग आहे, ठीक आहे ना, किंवा फळं ही नाशिवंत पदार्थ आहेत आणि ते जर तुम्ही लवकर विकले नाही तर तुम्हाला तोटा होण्याची शक्यता असते. तो विक्रीपेक्षा खरेदी तुमची कमी झाली की तुम्हाला काय होणार आहे? तोटा. विक्रीपेक्षा खरेदी कमी, विक्रीपेक्षा नाही, विक्रीपेक्षा खरेदी जास्त असली पाहिजे ना. खरेदी जास्त ठेवून तुम्हाला काय होणार आहे? तोटा होणार आहे. खरेदी जास्त, आपले पैसे जास्त गेले पाहिजे आणि आपल्याला कमी आले पाहिजेत तर तिथे तोटा होणार आहे. मग लक्षात ठेवा की खरेदी करत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला इथं तोटा होता कामा नये. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा व्यवहारामध्ये वागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मग नफ्याचं सूत्र काय होईल? नफ्याचं सूत्र काय होईल? नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्रीच्या किमतीतनं खरेदीची किंमत वजा करायची म्हणजे नफा होईल. आणि तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. कमी असणार आहे, खरेदी जास्त असणार आहे, तेव्हा तुम्हाला इथे तोटा होणार आहे. म्हणजे खरेदी वजा विक्री बरोबर तोटा हे मूलभूत संकल्पना आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला शेकडेवारी म्हणजे नफ्यातली शेकडेवारी, नफ्यामधली तोट्यामधली शेकडा किती नफा झाला, शेकडा किती तोटा झाला हे पुढचं प्रकरण आहे. परंतु ही मूलभूत माहिती या नफ्या तोट्यावरती आहे ती तुम्ही लक्षामध्ये घ्या. समजलं सर्वांना? धन्यवाद.